केंद्र सरकारने काल अत्यंत महत्त्वाचा जी.आर. काढला. 16 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस बंद करण्यात यावे. परंतु सामान्य नागरिकांनी तसेच क्लासेस चालवणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण सगळ्याच पालकांना त्यांच्या नोकरीमुळे मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही आणि असेही खूप पालक आहेत जे अशिक्षित असल्यामुळे ते आपल्या पाल्याचा अभ्यास घेऊ शकत नाही. या अगोदरही शिक्षण विभागाने 1ली ते 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना सलग पास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही खालावत चालला आहे. तसेच असे काही विषय आहेत जे पालकांना शिकवणे शक्य नाही. त्यांच्यासाठी कोचिंग क्लास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुळातच क्लास बंद करायच्या ऐवजी ते चालू का झाले याचा सरकारने विचार केलाय का? कारण जर शाळेचा दर्जा खरोखरच उच्च असता तर असे क्लास फोफावलेच नसते. फोफावले एवढ्यासाठी कारण हल्ली कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता सुद्धा बरेच क्लासेस सुरू आहेत. अर्थात ती एखाद्याची गरज असू शकते, परंतु अशी बंद करायची वेळ येते. त्याऐवजी सरकारने हा विचार केला पाहिजे की कालच पेपरामध्ये बातमी होती की सरकारच्याच सर्व्हेनुसार म्हणजे असरच्या सर्व्हेनुसार 68% विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत वाचता येत नाही. त्यांना एक अंकी भागाकार सुद्धा येत नाही. मग हा दोष नक्की कोणाचा? क्लासवाल्यांचा की शिक्षण क्षेत्राचा? त्याच्यावर सरकारने पहिल्यांदा विचार करायचा की हे अशी अवस्था का झाली. शिक्षण क्षेत्र नक्की बिघडलंय का क्लासवाल्यांनी ते बिघडवलंय याचा विचार त्यांनी आवश्यक करा. मी घरगुती क्लासेस घेते. आताच मी हल्ली कालच मी न्यूज ऐकली की सरकारने 16 वर्ष वयोगटाच्या खालील मुलांचे क्लासेस घेण्यास बंदी घातलेली आहे. पण हा नियम मला काही मान्य नाहीये. कारण आजकाल प्रत्येक जण हा आपल्या पोटासाठीच काही ना काही धडपड करत असतो. आता माझं एज्युकेशन B.Com B.Ed झालेलं आहे, पण तरी मला कुठे जॉब नाही, काही नाही. मी भरपूर एक्झाम्स वगैरे पण दिलेल्या आहेत, पण कुठे जॉबच नाहीये. त्यासाठी म्हणजे मुलांचाही कुठेतरी फायदा व्हावा आणि आपल्यालाही 2 पैसे मिळावे यासाठी प्रत्येक जण म्हणजे असं घरगुती क्लासेस घेणारे या हिशोबानेच क्लासेस घेतो. आणि असं नाहीये ना की 16 वयोगटाच्या वरचे जे आहेत तेही पैशासाठीच म्हणजे 2 पैसे मिळावे यासाठीच क्लासेस घेतात. शिक्षकही शाळेत शिकवतात ते पण 2 पैसे कमवण्यासाठीच करतात ना. पण सरकारने जो हा नियम लागू ठेवला आहे तो मला अमान्य आहे. एक प्रकारे आमच्या पोटावरती लातच मारलेली आहे त्यांनी. मी असं सांगते सरकारला की हे नियम जे काढलेले आहेत ते चुकीचे आहेत. आमची मुलं शाळेत जातात. शाळेमध्ये मुलं 30-35 अशी मुलं वर्गामध्ये असतात. शिक्षण हे तिथे शिकवतात, नाही असं नाही, शिकवतात. पण घरी येऊन जर ते विसरत असतील, त्यांच्या डोक्यातच राहत नाहीत, त्या कारणाने आम्ही क्लास लावतो. कारण आम्ही कामाला जातो, नोकरीला जातो, आम्हाला तेवढा वेळ भेटत नाही. त्यासाठी आम्ही क्लासेस लावतो. सरकारने हा जो नियम काढलेला आहे ना हा चुकीचा आहे. कारण आम्हाला तेवढा वेळ भेटत नाही त्यांच्या बाबतीत एवढं लक्ष ठेवून अभ्यास घेण्यासाठी. त्यासाठी आम्ही क्लासेस लावतो. क्लास हा बंद होता कामा नये. आपली मुलं शिक्षणाच्या स्पर्धेत कुठेही मागे पडू नये म्हणून पालक आपल्या पाल्याला कोचिंग क्लास लावतात आणि विद्यार्थ्यांनाही शाळेतील शिक्षकांकडून व्यवस्थित मार्गदर्शन न मिळाल्यास कोचिंग क्लास फायदेशीर ठरतात. हे क्लासेस जे 16 वर्षाच्या वयोगटाच्या आतील आहेत त्यांना बंद करू नये. असे केल्यास जर शाळेत शिक्षकांनी जर एखाद्याला व्यवस्थित काही संकल्पना समजली नसल्यास ते क्लासमध्ये त्याला क्लिअर सब्जेक्ट ते टॉपिक क्लिअर होतात. त्यामुळे त्याला पुढे जाऊन पेपर्सना मदत होते. त्याने त्याला मार्कांची देखील चांगली गुणवत्ता प्राप्त होते. मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य. संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.